नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा 2022साठी अत्यंत उपयुक्त असणारे इतिहास या विषयाचे काही प्रश्न आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जैन धर्माचे पहिले तीर्थकार. जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर सिंधू संस्कृती ही काय होती? नागरी संस्कृती होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. चीनी प्रवासी ह्यू एन तसंग डॅश डॅश यांच्या काळात भारतात आला होता. कोणाच्या कार्यात आला होता? हर्षवर्धन यांच्या काळात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. अजातशत्रूचे दुसरे नाव डॅश डॅश आहे. तर काय आहे अजातशत्रूचे? ऑप्शन क्रमांक 2 कुनिक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार डॅश डॅश होत. तर जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण होत? वर्धमान महावीर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन 1922 साली डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांनी डॅश डॅश येथे लावला. तर कुठे लावला? मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. गौतम बुद्धाच्या वडिलाचे नाव काय होते? तर काय होते? शुद्धोधन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर कोणत्या देशात लागला? भारत या देशात लागला. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील 5 नियम कोणी सांगितले? तर कोणी सांगितले? गौतम बुद्ध यांनी सांगितले. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंगू सरोवराचा उल्लेख राष्ट्रकूट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात? तर कोणत्या शिल्पलेखावरून मिळतात? कालमेघ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. होट्टल येथे शिवाची मंदिरे डॅश डॅश कालीन आहेत. तर कोणत्या कालीन आहेत? चालुक्य. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. पागोंडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर कोणत्या धर्माशी निगडीत आहे? बौद्ध धर्माशी निगडीत आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? तर कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? रावी नदीकाठी अस्तित्वात होती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? तर कोणत्या कलांना महत्त्व होते? नृत्य व संगीत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला? तर कुठे झाला? लुंबिनी, नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर कुठे मिळालेला आहे? कालीबंगन. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. भारतात बलाढ्य साम्राज्ये कोणी निर्माण केली होती? तर कोणी निर्माण केली होती? अकबर बादशाह. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. गांधार कलाशैली डॅश डॅश कलाशैलीने प्रभावित झालेली होती. तर कोणत्या कलाशैलीने प्रभावित झालेली होती? युनानी व रोम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली? तर कोणती हर्षवर्धनाने नाटके लिहिली? रत्नावली. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 20. नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा. तो वैदिक नावांच्या जोड्या काय? सरस्वती, सरस्वती, परुष्णी, रावी.
आसिकनी चिनाब, विस्तवा झेलम. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबाबत शंका आहे. तर काय? घोडा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. महाभारतात धृतराष्ट्र या राष्ट्राच्या पत्नीचे नाव काय होते? तर काय होते? गंधारी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? तर कोणत्या देशामध्ये आहे? सौदी अरेबिया. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर कलिंग युद्धाशी संबंधित नाव काय? सम्राट अशोक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? तर कुठे सापडले? कालीबंगन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1. मोहम्मद गझनवी याने भारतावर डॅश डॅश वेळा आक्रमण करून लूट केली? तर किती वेळेस लूट केली त्यांनी? 17 वेळेस. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबराचे सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक डॅश डॅश याच्यात झाले? तर कोणामध्ये झाले? महाराणा प्रताप यांच्यात झाले. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत? तर कोण आहेत? गुरु गोविंद सिंग. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? तर कोणी शोधून काढला? वास्को द गामा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश डॅश ही पहिली एकमेव स्त्री होय? तर कोण आहे? रजिया सुलतान. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारीत सरदार होते? तर कोणत्या? आदिलशहा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर कुठे होती? अहमदनगर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली? तर कोणी धारण केली? शहाजहां. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. 200 वर्षी शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोणी म्हणत असे? तर कोण म्हणत असे? टिपू सुलतान. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? तर कुठे आहे? खुलताबाद इथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते? तर पटना. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 13. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर कोण होता? बाबर हा होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. अकबराने कोणती नवीन करव्यवस्था निर्माण केली होती? तर कोणती करव्यवस्था निर्माण केली? रियाज व उस इंसा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई डॅश डॅशमध्ये यांच्यात झाली? तर कोणामध्ये झाली? सदाशिवराव भाऊ व अब्दाली. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. बहुमनी राज्याचा स्थापना कोणी केली? तर कोणी केली? हसन गंगू. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले? तर काय केले? दौलताबाद. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवंत या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील 2 वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव दिसून येतात? तर कोणते? अ आणि क. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 20, कोल्हापूरच्या शिलाहारावर डॅश डॅश या यादव राजाने विजय मिळवला. तर कोणत्या? सिंगम दूती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते? औरंगजेब यांना म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 22, प्रश्न क्रमांक 22, भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? तर कोणत्या मुस्लिमाने स्वारी केली? मोहम्मद बिन कासिम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन क्रमांक 1, सुफी पंथाने मूर्तिपूजेचा पुरस्कार केला. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? तुजुक-ई बाबरी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, हेमाडपंत या मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? तर कोणाचा प्रधानमंत्री होता? प्रश्न क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर कोठे आहे? वडू बुद्रुक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर कोण होते? चांद बीबी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर कोणत्या गडावर झाला? रायगड या गडावर झाला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तो कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी या किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर कोणत्या साली झाली? 1761. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? तर कोणत्या विषयावर आहे? राजनीती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर कोणता? तोरणा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर कोण बसले? छत्रपती संभाजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर कोणती? शिवराई. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर कोणता किल्ला बांधला? सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तो कोणत्या ठिकाणी आहे? श्रीशैलम, आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्वराज्यात डॅश डॅश हे मुख्य प्रधान होते, त्यांचे कार्य राज्य कारभारामध्ये चालवणे हे होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, स्वराज्यात डॅश डॅश हे अमात्य होते, त्यांचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याचे होते. तर कोण होते? रामचंद्र नीलखंड मुजुमदार. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वराज्यात डॅश डॅश हे सचिव होते, सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते, हे कोण होते? अण्णाजी दत्तो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, स्वराज्यात डॅश डॅश हे सेनापती होते, त्याचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. तर कोण होते? हंबीरराव मोहिते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, स्वराज्यात डॅश डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर कुठे आहे? वडू बुद्रुक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक
3. अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते? तर कोण होते? चांद बीबी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर कोणत्या गडावर झाला? रायगड. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर कोणत्या साली झाली? 1771. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? तर कोणत्या विषयावर आहे? राजनीती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर कोणता? तोरणा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? कोण बसले? छत्रपती संभाजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर तांब्याची नाणी कोणती? शिवराई. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर कोणता किल्ला बांधला? सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? श्रीशैलम या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. स्वराज्यात डॅश डॅश हे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य राज्यकारभार चालवणे हे होते. तर कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. स्वराज्यात डॅश डॅश हे अमात्य होते. त्यांचे काम राज्याचा जमा खर्च पाहण्याचे होते. तर कोण होते? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. स्वराज्यात डॅश डॅश हे सचिव होते. सचिवांचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते. ते कोण होते? अण्णाजी दत्त. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. स्वराज्यात डॅश डॅश हे सेनापती होते. त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. तर कोण होते? हंबीरराव मोहिते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. स्वराज्यात डॅश डॅश हे न्यायाधीश होते. त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर कोण होते? नीरा रावजी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.